सांगलीत अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी विशेष तपासणी मोहीम अंतर्गत सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी सांगली जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 13 दोषी वाहनांवर कारवाई करण्यात येऊन रक्कम ₹1,30,000 दंड वसूल करण्यात आला. ही माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली आणि वाहतूक शाखा सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. यावेळी मोटर वाहन निरीक्षक सागर कासवीद, सुशांत पाटील आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक धनश्री वनखडे, कल्याणी बावडेकर उपस्थित होते. अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी विशेष तपासणी मोहीम अंतर्गत सांगली जिल्ह्यातील कार्यक्षेत्रामध्ये रस्त्यावर जास्त अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोषी वाहनांवर कारवाई करण्यासाठी तसेच आगामी उन्हाळी सुट्टीतील वाढीव प्रवासी मागणी आणि सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहनावर अंकुश ठेवण्यासाठी सांगली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाहनावर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये अपुऱ्या कागदपत्रांसह नियमबाह्य अवैध प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे, सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करणे इत्यादी प्रकारे वाहतूक करणाऱ्या वाहनावर तसेच बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने खाजगी वाहनातून प्रवासी वाहतूक करण्यात येऊ नये. परिवहन प्रवासी वाहनाचे परमिट, तात्पुरता परवाना व मोटार वाहन कर हे मुदतीत ठेवण्यात यावे. वाहनाची सर्व कागदपत्रे मुदत संपुष्टात आली असल्यास नूतनीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रसिद्धी पत्रकात करण्यात आले आहे.